वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित राहुल गांधींची भविष्यवाणी, तर राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने, फडणवीसांचा हा टोला। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आग्रही असल्याची माहिती। महाजनांच्या जामनेरमध्ये भाजप आमदार खासदार यांच्यासोबत 2 तास चर्चा। महायुतीत निवडणुकी लढल्या जातील, मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, महाजनांनी केलं स्पष्ट। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, परिषदेत शिवसेनेची 7 जागांची मागणी। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली, मंत्री गुलाबराव पाटील यांचीही माहिती समोर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीमध्ये सोडवण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार अशी सूत्रांची माहिती। ठाण्यात युती होवो किंवा न होवो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार। जिल्हा परिषद निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य समोर। जसं मराठी बोलता येतं तसं हिंदी सुद्धा बोलता यायला हवं। देशात आपण कुठेही गेलो तर तिथे मराठी नाही चलेगी, हिंदी चलेगा, आमदार कालिदास कोळंबकर यांचं हे विधान। इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागामध्ये पेट्रोल पंपांवरती नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा। नंदुरबारमधल्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कळमनुरी या ठिकाणच्या बोल्डा फाट्यावरील पंपावर 1 किलोमीटरपर्यंत रांग, ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत लागले। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पूर्ववत होणार, लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय मागे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस।